मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीतल्या लाडक्या भावांमध्ये घटक पक्षांमध्ये वाद सुरू झाले आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरून फोटोच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाल्याची माहिती आणि त्यावरूनच शंभूराज देसाईंनी राष्ट्रवादीवर कुठेतरी अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत. सर, त्या पद्धतीने खडाजंगी सुरू आहे किंवा एकमेकांवर कुरघोडी सुरू आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, एकतर अशा पद्धतीच्या कुरघोड्या महायुतीच्या इतर घटक पक्षांनी करू नये. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा सरकारचाच कार्यक्रम आहे आणि राज्यभर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरू आहे. आता ठीक आहे, काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं नाव त्याच्यावर नसेल असा आक्षेप शंभूराज देसाईंचा जर असेल तर ठीक आहे, तो दुरुस्त करता येईल. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अजितदादा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे आपल्या नेत्याला प्रमोट करणं हे कार्यकर्त्यांचं कर्तव्य असतं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी जनसन्मान यात्रा जाते आहे त्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि काही ठिकाणी लाडकी बहीण योजना असं लोकांच्या निदर्शनास येतं. पण एखाद्या ठिकाणी निदर्शनास आलेलं असेल असं तर त्याचा एवढा भाऊ करण्याची काही गरज नाही. शेवटी अनाथांचा नाथ एकनाथ असे बॅनर झळकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही आक्षेप घेतला नव्हता. पण आता जर याच्यावरच आक्षेप घ्यायचा असेल तर मला असं वाटतं हे साफ चुकीचं आहे. जर मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं असेल किंवा शंभूराज देसाईंना त्याबद्दल वाईट वाटतं असेल तर ती चूक दुरुस्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी पुढे जाणार. राहिला प्रश्न तर माझा शंभूराज देसाईंना आणखी दुसरा प्रश्न आहे की कॅबिनेट मंत्र्यांची बैठक चालू असताना राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर मला बाहेर येऊन उलटे आणि मळमळ होते असं वक्तव्य त्यांच्याच पक्षाच्या एका मंत्र्यांनी तानाजी सावंतांनी केल्यानंतर शंभूराज देसाई साहेबांनी त्यावर पण हरकत घ्यायला पाहिजे होती. म्हणजे तुमचा तो सन्मान आणि आमचा तो अपमान असं नाही म्हणता येणार. त्याच्यामुळे सन्मान ठेवायचा असेल तर जसं तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलल्यानंतर वाईट वाटतं तसं साहजिक आहे. सध्याच्या सरकारमधले दादा उपमुख्यमंत्री आहेत, एक पक्षाचे ज्येष्ठ त्या ठिकाणी म्हणजे अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा एक महाराष्ट्रभर वकूब आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट शंभूराज देसाई साहेबांनी लक्षात ठेवली पाहिजे की तानाजी सावंत बोलल्यानंतर ते का बोलले नाहीत आणि अशा पद्धतीनं आपल्याच महायुतीमध्ये वितुष्ट करण्याचं काम कृपा करून कोणी करू नये. आम्ही बोलत नाही, ठीक आहे, आम्हाला पक्षाचे काही प्रोटोकॉल असतात, काही गोष्टी असतात तर आम्ही बोलू शकत नाही. पण तरी एवढा भाऊ करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली. काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं नाव नसेल. आता काही ठिकाणी असंही आढळलं का अजितदादांचा फोटोच गायब आहे. आम्ही काही तुम्हाला अजून म्हटलं नाही पण त्यांनी पण सौजन्य दाखवावं ना. महायुतीमध्ये 3 चेहरे जर आहेत, देवेंद्रजी, अजितदादा आणि शिंदेसाहेब, तर हे पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं अशा प्रकारचं वाकयुद्ध रंगवण्यात अर्थ नाही. दिवस आता कमी राहिलेले आहेत, त्यामुळे एका झुटीनं गेलं पाहिजे आणि शंभूराज देसाईंनी तानाजी सावंताबद्दल सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. क्षुल्लक गोष्टींवरून अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रकार सातत्यानं महायुतीत सुरू आहे, त्याचाच हा प्रकार म्हणता येईल असं तुम्हाला वाटतं? शंभूराज देसाई शेवटी राज्याचे मंत्री आहेत आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आमच्यासारखा एखादा बोलला तर ते आमचे कान टोचतात किंवा त्यांना बोलण्याचा अधिकार आहे असं अधिकार नाही असं म्हणतात. माझा प्रश्न तोच आहे ना की तुमचा आहे तो सन्मान आणि मग म्हणजे तुमचा अपमान होतो ना आमचा काय सन्मान होतो. तानाजी सावंत बोलल्यानंतर काहीच तुमची प्रतिक्रिया हे नव्हतं. त्याच्यामुळे क्षुल्लक गोष्टीवरून उगाच कोणाला टार्गेट करू नये त्यांनी. आणि आमचाही म्हणजे प्रयत्न 100% आहे की कुठेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द होणार नाही, अवमान होणार नाही याची पूर्ण काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेते. इंडियन एक्सप्रेसला अजितदादांनी एक मुलाखत दिली आहे, त्यामुळे जिंकणाऱ्या 60 जागा आहेत त्यावर आमचं लक्ष असेल आणि त्या जागा आम्हाला हव्या आहेत. आणि मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न राहिला तर त्याचा जो विचार आहे त्याच्यावर चर्चा जी आहे ती निवडणुकीनंतर होईल, म्हणजे निकालानंतर होईल असं ते म्हणतात. नाही, बरोबर आहे. शेवटी महायुतीमध्ये जागा वाटप सन्मानानं झाला पाहिजे. लोकसभेच्या वेळी जसं थोडंसं आम्हाला समाधानकारक जागा भेटल्या नाहीत पण विधानसभेच्या वेळी त्या समाधानकारक जागा भेटतील. कारण आमचा दावा ज्या जागेवर आम्ही निवडून येऊ शकतो किंवा ज्या जागेवर आता ऑलरेडी 43 आमदार आमचे रुलिंग आमदार आहेत, आणखी काही अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत, म्हणून 60 जागा त्यांची योग्य मागणी असेल आणि त्या समाधानकारक आम्ही पदरात पाडून घेऊ असा आम्हाला विश्वास आहे. आमदार साहेब, आणखी एक प्रश्न असा आहे की आज सुप्रियाताईंनी एक वक्तव्य केलं की शिंदे आपसे बैर नाही, देवेंद्र आपकी खैर नाही अशा पद्धतीने केलं. त्याच्यात अजितदादांचं नाव सुद्धा घेतलं नाही. म्हणजे एकीकडे अजितदादांबद्दल सॉफ्ट करणं आजही राष्ट्रवादीचा शरद पवारांच्या, शिंदेंबद्दल आहे, मात्र खरं टार्गेट जे आहे ते देवेंद्र फडणवीस आहे असा त्याचा अर्थ घ्यावा असं म्हणता येईल का? सुप्रियाताईंचं खरंच मी ते वक्तव्य काही ऐकलं नाही. त्यांनी कोण्या अनुषंगाने ते वक्तव्य केलं ते जरा बघावं लागेल, त्याच्यानंतरच बोलणं उचित राहील. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं
रुपाली चाकणकरांसंदर्भात काही प्रश्न काल रुपाली ठोंबरेंनी विचारलेत. पक्षात आणखी त्यांच्याचबद्दल नाराजी असल्याचं बोललं जाते की एकाच महिलेकडे किती पदं. तर पक्षातला हा असंतोष जो आहे तो शमवण्याच्या दृष्टीनं पक्षात काही सुरू झाले आहेत का प्रयत्न? नाही, त्याच्यावर तटकरे साहेबांनी स्वतः ट्विट करून अशी माहिती दिलेली आहे की अंतिम नावं विधान परिषदेकरता म्हणजे राज्यपाल कोठ्यातून कोणाची झालेली नाहीत, त्याच्यामुळे असा गैरसमज कोणी करू नये. आणि रुपालीताई चाकणकर ह्या पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्ष आहेत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. आणि रुपालीताई ठोंबरे सुद्धा आमच्या पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. त्यामुळे रुपालीताईंची जर काही नाराजी असेल म्हणजे ठोंबरेताईंची, तर त्यांनी रीतसर अजितदादांना, तटकरे साहेबांना भेटूनच ते बोललं पाहिजे असं मला वाटतं. सार्वजनिक एक्स पोस्ट करून किंवा FB पोस्ट करून याच्यावर चर्चा करून उगाच आपल्या विरोधकांच्या हाती खोलीत देण्यात काही अर्थ नाही. आणि शेवटी पार्लमेंटरी बोर्ड किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते तेच यावर उचित निर्णय घेतील आणि अंतिम ज्यांच्या काही नाराजी असतील ते दूर करतील. अजितदादांच्या संदर्भात आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं जे कार्ट अशी जी मन आहे त्या पद्धतीनं महायुतीतल्या इतर घटक पक्षांनी वागू नये आणि महायुतीचा धर्म जो आहे तो सर्वच पक्षांनी पाळावा अशी अपेक्षा आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. उमेश रवणे, ABP माझा, अकोला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.